हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार. कसे आहात नमस्कार सगळे? नमस्कार. म्हणजे उत्तम. उत्तम. खाली जो दिसतोय ते तुम्ही त्यांना ओळखतातच. महागुरु नंबर 2 अमेय काळे. पण आपल्यासोबत अजून एक क्रिप्टोचे महागुरु आहेत. ते आता आपल्याला इंट्रोडक्शन देतील. तुझं नाव आणि किती बिटकॉइन आहे हे सांग तुझ्याकडे. नाव अमोल साठे आणि बिटकॉइन 0 आहेत सध्या, कारण की मी जस्ट कॅश इन केलेले आहेत. नॉट अ गुड टाइम टू बाय बिटकॉइन बट नॉट अ गुड टाइम टू सेल इट. अशा प्रकारे व्हिडिओची एकदम छान सुरुवात झाली आहे. पहिलंच वाक्य बोललाय बिटकॉइन घेऊ नका. ऑन दॅट नोट हा व्हिडिओ इथेच. बिटकॉइन विकू नका बोललो मी, घेण्याचा राईट टाइम आहे. घेण्याचा रेट आहे 10% पडलाय तो, मी बघत होतो. येस. पर्स्पेक्टिव्ह त्याला आपण जर आता करंटली लाईव्ह बिटकॉइन बाय द वे मार्केट सारखं बंद नाही पडत 9 ते 5 नंतर. सो पुण्याच्या लोकांना खूप आवडेल ना, ते स्वतः बंद पडतात पण मार्केट चालू राहतं. राईट. बिटकॉइन इज ट्रेडिंग ॲट $43,000 आणि रुपीज मध्ये कन्वर्ट करायला गेलो तर इट इज अराउंड 36 लाख 35-36 लाख आय थिंक. कोणतरी कॅल्क्युलेटर अमोल चेक करू. नाही ठीक आहे, विश्वास आहे तुझ्यावर. हा, नाही 42,000. पण हे पण मेन्शन केलं पाहिजे आपल्याला की 6 सप्टेंबरला 53,000 वर गेला. नाही, ॲट आणि इट्स आता हायेस्ट इट वॉज अराउंड $60,000. येस. मागच्या आणि वर्षी आता 42 ला. त्यामुळे मी म्हणतोय की इट्स अ गुड टाइम टू बाय, बट आय वुड स्टील वेट ऑन बाईंग बिटकॉइन राईट नाउ. नाही. सो आता क्लिअरली सगळ्यांनी आतापर्यंत गेस केलंच असेल कशावर आपण चर्चा करणार आहे. Yes. पण असंच मी एक खूप कष्ट घेऊन स्टार्टिंग लाईन डेव्हलप केली होती. होऊन जाऊ दे. क्रिप्टो करन्सी इज लाईक मेकॅनिकल डिपार्टमेंट मधलं गर्लफ्रेंड वाली हाईप सगळे करतात आहे, गळत कोणालाच नाहीये. त्यामुळं 3 सिंगल बंदे आज इधर बैठे हैं बिटकॉइन पे चर्चा. आणि तिन्ही मेकॅनिकल डिपार्टमेंटचे. म्हणून तर ओपनिंग लाईन आहे. सो आपण हा वाला एकदम बेसिक पासून सुरुवात करू. दरवेळेस म्हणतो मी, व्हॉट इज करन्सी. नाही, त्याच्या आधी एक डिस्क्लेमर देऊ की मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे प्लीज डू नॉट टेक एनी फायनान्शियल ऍडवाइस फ्रॉम अस येट. बट येस, इट इज अ गुड टाइम टू बाय बिटकॉइन. फायनान्शियल ऍडवाइस नाहीच आहे याच्यातला. आमचं ऐकून किंवा माझं अरे घेऊ नका. मी लाईक आता तू विचार कर, पुढे जाऊन पॉडकास्ट फेमस झाल्यावर मी कालच एक ऐकत होतो पॉडकास्ट, त्याच्यात ते म्हणाले त्यानंतर शब्द वगैरे ट्विस्ट करून स्वतःला हवा तसा इंटरप्रिट करून मग काही ना काहीतरी बिल फाडतात. सो अल्टिमेटली तुझ्यावरच येईल. पण सांगून त्याचं इफ पार्ट इज व्हेरी बिग ना. पॉडकास्ट फेमस झाला तर झाल्यावर करू. आय लाईक युअर कॉन्फिडन्स. आपण डिस्क्लेमर देऊ ना व्हिडिओच्या स्टार्टला. वॉर्निंग वॉर्निंग येतात ना मायक्रोसॉफ्टचे. येस झाले डिस्क्लेमर. आय थिंक लोकांनी एनिवे स्टार्टिंगचे आपले डिस्कशन स्वतःहूनच त्यांनी येस त्यांना आय डोंट थिंक दे नो व्हॉट दे आर टॉकिंग. सेफ्टी करता पर्पज ओनली. येस. कमिंग बॅक टू विचारलं की पहिला क्वेश्चन, व्हॉट इज करन्सी. करन्सी काय आहे? करन्सी मी सुरू करू का? नाही, करन्सी बेसिकली एक सिस्टीम आहे जिथे मेजॉरिटी और आय वुड से युनिव्हर्सल अग्रीमेंट असते करंट गोष्टीवर, सबस्टन्सवर, त्याच्यावर सगळे ऍग्री करतात की त्याला एक व्हॅल्यू आहे आणि थ्रू दॅट सिस्टीम आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो किंवा इक्विव्हॅलंट गोष्टींची ट्रेडिंग करू शकतो बेस्ड ऑन सप्लाय अँड डिमांड. अँड दॅट अग्रीमेंट इज ऑन द नोट. येस. सो जेव्हा सगळे ऍग्री करतात की आपल्या 100 रुपयाच्या नोटेला व्हॅल्यू आहे, तेव्हाच त्या नोटेला व्हॅल्यू आहे ऑब्व्हियसली. पण आणि मग थ्रू द करन्सी ट्रान्झॅक्शन होत आहेत किंवा एक्सचेंजेस होत आहेत. राईट. एक गोष्ट आपण नेहमी वी ऑलवेज
टॉक अबाउट करन्सी, एक गोष्ट असते की 100 रुपयाची नोट आहे राईट इंडियामध्ये आज. Yes. 100 रुपयाची नोट 1950 मध्ये पण 100 रुपयाची होती, आज पण 100 रुपयाचे. व्हॅल्यू ऑफ करन्सी इज व्हॉट इज प्रॉब्लेम. येस. सो 100 रुपयामध्ये त्यावेळेस एक्सप्लेनेशन खूप एकदम भारी दिलंय. येस. कंटिन्यू. हा, तर तो एक प्रॉब्लेम आहे करन्सी बाबतीत. आता जो आपण विचार करतो की नॉर्मली करन्सी बार्टर सिस्टीम वरनं चालू झाली राईट. मी माझ्याकडचे गहू देतो, तू तुझ्याकडचे तांदूळ दे. बट त्यावेळेस तुम्ही विचार करू शकता की गहू आणि तांदूळ इज नॉट द राईट काइंड ऑफ बार्टर सिस्टम बिकॉज दे बोथ ग्रो इन वेगवेगळ्या सीझन मध्ये दोन्ही धान्य येतात, right? कॉमन कनेक्शन. जेवढं Exactly. गहू तेवढंच तांदूळ गॅरंटीड नाही. एकदम रिलेटिव्ह आहे. हा, ज्याला गहूची हो. गरज आहे तोच घेईल असं. एक्झॅक्टली. पण तांदळाला त्यावेळेस काही किंमत नसणार. तर सो श्रावणामध्ये जशी कांद्याला काही किंमत नाही एक्झाम्पल, तर तेच आहे आपलं. तर त्यामुळं करन्सीची व्हॅल्यू व्हॅरी होते आणि त्यामुळं करन्सी एक्झिस्ट होते कारण की यू नीड समथिंग जे दोन्हीकडे इक्वली व्हॅल्यू देऊ शकतं. म्हणजे कनेक्शन, सेंट्रल कनेक्शन जे दोन्ही गोष्टींना सेम व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकतं इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम, टेम्परेचर अँड प्रेशर. वाव, एकदम थर्मोडायनॅमिक उत्तर दिलंय. नाही, मला पटतंय ते, कारण तो जो रेफरन्स सिस्टीम आहे की एका पर्टिक्युलर रुपीच्या अगेन्स्ट तू सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएट करतो की याची कॉस्ट इतके रुपीज, याची कॉस्ट इतके रुपीज, आणि बेस्ड ऑन कुठले ते प्रॉडक्ट आहे त्याप्रमाणे तो नंबर वर खाली होतो. पण अल्टिमेटली डिनॉमिनेशन करन्सी मध्ये होतं. पण डिसेंट्रलायझेशन आणि सेंट्रलायझेशन मध्ये जाऊ पुढे. पण इन जनरल मनी करन्सी इज समथिंग दॅट यू यूज टू पे फॉर अ सर्व्हिस दॅट यू अक्वायर्ड. येस. की तू एक मोबाईल घेतला तर ते मोबाईल ज्याच्याकडे घेतला त्याला तू पैसे देतो. करन्सी दॅट इज द फुल यूज ऑफ इट इज टू एक्सचेंज सर्व्हिसेस. करन्सी तू बघू शकतो की दोन व्यवहारांमध्ये इज अ थर्ड पार्टी पर्सन जो इक्वली इव्हॅल्युएट्स बोथ द गुड्स ऑन बोथ द साइड्स. मैं मेरी पत्नी और वो. एक्झॅक्टली. आणि करन्सीचा प्रॉब्लेम पण तिकडच स्टार्ट होतो की द पर्सन हु इज इव्हॅल्युएटिंग इट, म्हणजे जो माणूस ठरवतोय की या गुडला काय किंमत आहे, त्या गुडला पर्सन 150 रुपया देगा. तो प्रॉब्लेम. तर आपण त्याच्यावरती पुढे चर्चा करूच. नेक्स्ट क्वेश्चनला आपण आहे की व्हॉट इज क्रिप्टोग्राफी. वेल, क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टोग्राफी एक्सप्लेन करा. क्रिप्टोग्राफी बेसिकली एक सेट ऑफ प्रोटोकॉल्स आहे ज्याच्यातनं एक सर्टन इन्फॉर्मेशन प्रोटेक्ट करतो फ्रॉम पब्लिक व्ह्यूइंग. म्हणजे क्रिप्टोग्राफीचे ऍप्लिकेशन खूप काय आहेत, पण बेसिक म्हटलं तर तुझा पासवर्ड लॉग इन करतो, दॅट इज क्रिप्टोग्राफी. की तू तुझ्या ह्याला एन्क्रिप्ट करतोय की तू त्याच्यावर कुठले तरी क्रिप्टोग्राफिक किंवा तू सायफर्स वापरू शकतो आणि त्याच्याने तू लाईक तुझा पासवर्ड सपोज हॅलो 1 2 3 असेल, पण तुला तो तसा असेल तर प्लीज चेंज करा. आणि तर तुला तो सिक्युअर करायचा असेल तर तुमचे पासवर्ड मॅनेजर्स वगैरे बघितले ते एक रॅन्डम स्ट्रिंग ऑफ लेटर्स नंबर जनरेट करतात. ते याच्यासाठी असतं की ते डिक्रिप्ट करायला तेवढंच कॉम्प्युटेशनल डिफिकल्टी येते. कोणाला हॅकच करायचे, डिफिकल्ट टू इंटरफेअर आणि चेंज द इन्फॉर्मेशन. येस. किंवा मोस्ट फेमस एक्झाम्पल तुम्ही व्हॉट्सअप जे क्लेम करतं एंड टू एंड एन्क्रिप्शन साठी, ते ज्याच्यावर बऱ्याच लोकांचा डाऊट आहे, पण ते बेसिकली म्हणतात की तुमचे मेसेजेस तुमच्यामध्येच राहतात. विश्वास नाहीये, पण ते म्हणतात की तुम्ही जरी इंग्लिशमध्ये टाईप करताय, समोरचा इंग्लिशमध्ये वाचतोय, पण मधून जेव्हा डेटा पास होतो तेव्हा तो इंग्लिशमध्ये नसतो. इट इज कम्प्लीट जिबरिश आणि ते फक्त तुला वाचता येतं आणि मला वाचता येतं. आपल्या लोकल फोनवर ते डिक्रिप्ट करतात. आय थिंक मुंबई पोलिसला पण वाचतात. येस. व्हॉट्सअपवर डाऊट्स आहेत ना, कारण अर्णब गोस्वामीला वाचता येतात, आपलं मुंबई पोलिसला अर्णब गोस्वामीला वाचता येतात, अर्णब गोस्वामीचे पण वाचता येतात ते नंतर. पण क्रिप्टोग्राफी बेसिकली तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन सिक्युअर ठेवायची किंवा
प्रायव्हेटाईज करायचे, म्हणजे पब्लिकली ग्लोबली कोणाला ती ऍक्सेस करू द्यायची नसेल तर त्याला तुम्हाला थोडे मॉडिफिकेशन करायला लागतात. तर त्याच्यात क्रिप्टोग्राफीचे टूल्स तुम्हाला उपयोगाला येतात. राईट, इन द राईट कॉन्टेक्स्ट बोलला, कॉन्टेक्स्ट ऑफ क्रिप्टोकरन्सी. पण इन जनरल क्रिप्टोग्राफी इज बेसिकली की व्हॉट एव्हर, जसं पासवर्डचं एक्झाम्पल दिलं की सम इन्फॉर्मेशन जे तुम्ही यू डोंट से इट और राईट इट और एक्सप्रेस इट डिरेक्टली इन कोड. मराठीत शब्द त्याला कोड. एक्झॅक्टली. कारण की गुप्त. ते ठेवलं तर मग इट इज गुप्त. हा. गुपित, गुपित पैसे. गुपित पैसे, गुप्तधन. मग ते काय पडत, गुप्त धन नाही येते. That is true. But yes, cryptography, yes, जसं आम्ही सांगितलं एक्झॅक्टली, दॅट्स द ऍक्च्युअल डेफिनेशन. म्हणजे त्याच्यामध्ये अजून यू कॅन्ट सिम्प्लिफाय क्रिप्टोग्राफीला. प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला फक्त तेवढी डेफिनेशनच आपण करतो. अँड बिईंग अ मेकॅनिकल इंजिनियर आपल्याला अजून त्याचं आपण तेवढं नॉलेज नाही, राईट, की व्हॉट एक्सटेंट क्रिप्टोग्राफी जाऊ शकतो. एन्क्रिप्शन वगैरे आणि ते काय काय एक्झॅक्टली. तसं आपण आणि 6 बिट एन्क्रिप्शन आहे, पण नो वन रिली अंडरस्टँड. आणि कंपनीला secure खूप मॅटर होतं, राईट. आणि त्यामुळे मला वाटतं सायबर सिक्युरिटीच्या पोरांना जे काही एक्स्ट्रा इन्कम येत असेल मंथली, दॅट इज ड्यू क्रेडिट ऑफ क्रिप्टोग्राफी, आय वुड से. कारण ऑब्विसली म्हणजे कंपनीचा डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट, मोठमोठ्या कंपन्यांचा, आणि क्रिप्टोग्राफी इज अ बेसिक टूल फॉर देम टू ट्रान्सलेट इन्फॉर्मेशन. त्यामुळे आपल्याला बरेचदा सांगितलं जातं की अरे ही इन्फॉर्मेशन या प्लॅटफॉर्मवर न पाठवा, ईमेल वरती पाठवू नका. तिथे एन्क्रिप्टेड असते. येस. एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही तो पिक्चर बघितला का, डिसेंबर 16 डिसेंबर आय थिंक मूवीचं नाव आहे, मिलिंद सोमणवाला आहे, दुल्हन के विदाई का वक्त हो चुका है. दुल्हन की विदाई का वक्त बदलना है, यही पासवर्ड है. राईट. आता लक्षात नाही That आलं. is code. स्क्रिप्टेड मेसेज. हा. नो वन कुड फिगर आउट की एंड गोल त्यांचं काय आहे, बिकॉज त्यांनी इन्क्रिप्शन वापरलं, कोड नेम्स वापरले. सो बेसिकली इन्क्रिप्शन, क्रिप्टोग्राफी आणि करन्सी कंबाईन केलं त्यांनी, आणि मग डिजिटल करन्सी तयार केली, क्रिप्टो करन्सी, सो दॅट एव्हरीथिंग इज इन्क्रिप्टेड अँड एव्हरीथिंग इज ऑन रेकॉर्ड, आणि यू कॅनॉट गो बॅक अँड मॉडिफाय इट और चेंज द वन्स द ट्रान्झॅक्शन जे झालंय, यू कॅनॉट चेंज इट बॅक, विच यू कॅन डू विथ कॅश. कॅश कुठे 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 फिरून येते, कुठे ठेवली, कुठे काय, ते कोणालाच माहिती कळत नाही. मेकॅनिकलची सीट पाहिजे का पोराला कॉलेजमध्ये, पोता पाठवा एक असं, then it keeps circulating. Yes. नाही, जसं इंडियामध्ये एक पेटी म्हणजे करोड आणि खोका म्हणजे आय थिंक लाख, असं काहीतरी आहे. पेटी आणि खोका इज टू डिनॉमिनेशन्स आय थिंक दे यूज. दॅट इज ऑल्सो इन्क्रिप्शन. ते पण क्रिप्टोग्राफीच आहे, लाईक स्पोकन क्रिप्टोग्राफी टू हाईड फ्रॉम जनरल पब्लिक. एक पेटी पाठव, ते हार्मोनियम वाजत नाही तिथे कुठे. अबे साले. हार्मोनियम मध्ये येऊ शकतात पैसे. वालिद जो थे अब्बा हमारे हार्मोनियम बजा करते थे. पण आय डोंट नो तुम्ही व्हिडिओ बघितला का नाही, ते एक चेन करतात बघते, तुझ्याकडे 1 सेंट आहे, राईट, तू दुकानात जातो, 1 सेंटला एक गोष्ट विकत घेतो, ती पुढे तू दुसऱ्याला 2 सेंटला विकतो, आणि मग तो शेवटी एंड अप विथ अ बिग काहीतरी हे. एक्झॅक्टली. सो चेन जी आहे, लाईक यु नो बाय अँड सेल, आय थिंक करन्सी मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तोच आहे. आणि द मोर यू बाय अँड सेल, द मोर यू रिप द व्हॅल्यू ऑफ मनी. म्हणजे एक्झॅक्टली, आज तुला 100 दिले, तू 1 वर्षांनी जर का ते 100 रुपये दुसऱ्या कोणाला दिले तर त्याची व्हॅल्यू इज नॉट 100. म्हणजे 100ला त्यावेळेस जी गोष्ट मिळत होती ती काय मिळणार नाही. सो करन्सीला तेच आहे, जी आपण फिजिकल करन्सी म्हणतो, किंवा युएस मध्ये त्याला फिएट करन्सी लोक म्हणतात. तू एका हातातून दुसऱ्या हातात, तिसऱ्या हातात, मोर हँड
इट ट्रॅव्हल्स थ्रू Yeah. त्याची व्हॅल्यू तितकीच कमी होत जाते. आपण आता थोडं छेडलंय की प्रॉब्लेम काय आहे रुपीज मध्ये. मागच्याच व्हिडिओ मध्ये बोललो होतो छेडणं अलाउड नाहीये. हे मीच म्हणलं होतं. मग हाऊ द टर्न टेबल्स. पैशाला छेडतोय रे, सगळ्यांना आवडतं पैशाला छेडायला, मिळत कोणाला बस बस. नाही. सो आपण डायरेक्ट जाऊ की आत्ताच्या नोट सिस्टम किंवा सेंट्रलाइज्ड बँक कंट्रोल सिस्टम, गव्हर्नमेंट कंट्रोल सिस्टम मधला प्रॉब्लेम तोच आहे की पैसे तुम्हाला मिळतात आहे पण त्याची व्हॅल्यू तुम्ही नाही ठरवत आहे. इट इज बिंग सेंट्रली डिसाइडेड बाय ग्रुप ऑफ पीपल, ऑर्गनायझेशन, बँक किंवा गव्हर्नमेंट, आणि दे कॅन चेंज इट इफ दे वॉन्ट टू. दे कॅन डायल्यूट इट बाय प्रिंटिंग मोर मनी, जे आता होत आहे आपण बघतोय युएस मध्ये. सो सेंट्रलाइज्ड इकॉनॉमी म्हणजे सेंट्रलाइज, जसं अभिलाष म्हणाल तसं की एक पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन जर का गोष्टींची व्हॅल्यू ठरवत असेल तर डिपेंडिंग ऑन कुठल्या पर्टिक्युलर प्रॉडक्टची कॉस्ट वर खाली होणार आहे बेस्ड ऑन द कन्झ्युमर डिमांड. आता मध्ये ते हे पाहिलं होतं आपण, सिलिकॉन चिप्स आणि याचं एकदम शॉर्टेज होता कारण थांबलाच होता तो पूर्ण ट्रान्सफर. सो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जे एक्झिस्टिंग रिझर्व्ह होते त्याचं नॅचरली कॉस्ट वर गेली असणार टू अकोमोडेट. आणि मग ज्यांना ते अफोर्ड झालं, ज्या कंपनीला, त्यांना दे कुड इन्स्टंटली बाईट आणि मग त्यांचं व्हॉट एव्हर प्रोडक्शन चालू होतं ते कंटिन्यू झालं आणि बाकीच्यांना मे बी थांबायला लागलं. आणि दॅट इज इन इसेन्स सेंट्रलाइज नेचरचा तो पार्ट आहे की एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपलला ठरवता येतं की ह्या टाइमला तुमच्या करन्सीची व्हॅल्यू किती आहे. म्हणजे आता तुम्हाला $100 सपोज एक्स वाय आणि झेड विकत घेता येत असेल आणि नंतर इन्फ्लेशन वाढल्यामुळे जर का गव्हर्नमेंटने ठरवलं की नाही आपल्याला थोडं डायल्यूट करायला लागेल अकोमोडेट फॉर कॉस्ट ऑफ गुड्स, तर मग तुम्हाला पुढच्या वर्षी सेम $100 मध्ये एक्स वाय आणि झेडच्या ऐवजी मे बी फक्त एक्स आणि वायच मिळेल. त्याच्यामुळे तो अमोल पण म्हणाल तसं की तुमची ₹100 नोट तीच आहे पण त्याची व्हॅल्यू एवढी कमी झाली आहे कारण त्याच्या एक्सचेंजमुळे तुम्हाला खूप कमी गोष्टी मिळतात आता. आणि सेंट्रलाइज नेचर मध्ये ते कंटिन्यू होत राहणार कारण इन्फ्लेशन बेसिकली खाली जाणारच नाही. देर इज नो वे, कारण डिमांड वाढत जाईल ऍज पॉप्युलेशन ऑल्सो इन्क्रीजेस, सगळीकडे लॅटरली ते वाढत जाईल. सो इन्फ्लेशन वरच जाणार आहे. कंझ्युमरिझम काय ऍड करायचं. बट आपण जर का आता बघितलं तर ऍक्च्युली कोविडमुळं सिनेरियोज थोडे टर्न टेबल्स म्हणू शकतो की आपण, जे आता झालंय की मार्केट गॉट व्हेरी व्होलाटाईल कारण की मार्केटला हे माहित नाहीये की नक्की डिमांड कुठे आहे आणि कंझ्युमर कुठे आहे. तो प्रॉब्लेम झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं घरांच्या किमती वाढत जातात, राईट. एव्हरी इयर यू सी प्राइस ऑफ हाऊस इन्क्रीजेस, राईट. रिअल इस्टेट. तर कोविड मध्ये सम प्लेसेस इट्स स्टील इन्क्रीजिंग अँड सम प्लेसेस इट्स नॉट इन्क्रीजिंग. नाव एका सिटीमध्ये हा सिनेरियो व्हायला लागला. सो देअर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू व्हॅल्यू मनी, राईट. कुठं डिमांड, पण देर वॉज अ फिक्स सिच्युएशन कोविडच्या टाइम मध्ये की जे आपण डिजिटलायझेशन ते सगळं वाढायला लागलं. अँड दॅट्स द ओनली डिमांड कंपनीज न्यू ऍट दॅट टाइम की अरे इकडं सगळा व्हॅल्यू आहे. सो यू कॅन सी कॅश जो फ्लो आहे तो सगळा या इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफर झाला आणि दुसऱ्या इंडस्ट्रीज मध्ये तो कॅश फ्लो ब्लॉक झाला. आणि त्यामुळं व्हॅल्यू ऑफ मनी फॉर दोज इंडस्ट्रीज हॅज इन्क्रीज्ड बट फॉर अदर इंडस्ट्रीज इट हॅज रिड्युस्ड इव्हेंच्युअली. तो पण आपल्याला एक मार्केट सिनेरियो आहे, राईट. की आपण म्हणतो की कंट्रीचं इन्फ्लेशन अरे 6% इन्क्रीज, राईट. बट नो वन ऍक्च्युअली टेल्स यू की 6% नक्की कुठे इन्क्रीज झाला. इज इट लाईफस्टाईल, इज इट फूड, इज इट प्लेजर सर्व्हिसेस, अफेक्ट होणार तो. हा, एक्झॅक्टली. त्यामुळं आणि ह्यामध्ये सेंट्रलायझेशन सिस्टम प्लेज अ बिग रोल. They can easily manipulate the markets in that situation. जसं इंडियामध्ये मोस्ट ऑफ आवर इन्कम इज लाईक प्रायमरी असते, एक सेकंडरी असतं. आपल्या कंट्रीचं मोस्ट ऑफ द इन्कम इज प्रायमरी सेक्टर, राईट. म्हणजे फार्मिंग, ऍग्रिकल्चर वगैरे. आय थिंक काहीतरी बिग चंक ऑफ इट इज स्टील फार्मिंग. एक्झॅक्टली. आपण जेव्हा शिकत होतो आय गेस 75%, बट इट्स नॉट दॅट बिग राईट नाउ. आता आय थिंक इट इज स्टील मोर दॅन 50. आय थिंक
but it is a huge chunk. Big अजूनही. chunk. हा Yeah. एक्झॅक्टली. आणि जर का तो सेक्टर अफेक्ट झाला फॉर कंट्री लाईक इंडिया, So यु ते नो ड्रॉट बाकीचं सिच्युएशन dominate होईल. और फ्लड सिच्युएशन, तर त्या तिकडं तुमचा कॅश फ्लो कम्प्लिटली ब्लॉक्ड आहे बिकॉज देर इज नो गुड टू ट्रान्सफर, राईट? सो मग तिथं व्हॅल्यू ऑफ मनी वाढायला लागली, राईट? बट अदर इंडस्ट्री द व्हॅल्यू ऑफ मनी इज स्टील देअर और इट इज डिक्रीजिंग. सो इन्फ्लेशन कंट्रीमध्ये मी म्हणतो की इट्स व्हेरी रॉंग फिगर पर्सेंट वाईज. आय एम नॉट अ इकॉनॉमिस्ट, बट जनरल पब्लिकला 6%, 7% समजते, अरे 7% वाढले. बट समटाइम्स तू तुझ्या रेग्युलर लाईफ मध्ये तुला तो फरक नाही जाणवणार, Yeah. बिकॉज प्रॉब्ली दॅट 6% इज नेव्हर अफेक्टिंग यू, Hmm. because money is centralized, and that's Right. where that's the आपण हे पण बघितलं पाहिजे की ऍडव्हान्टेज ऑफ सेंट्रलाइज सिस्टीम जी आहे ती आहे. इकडे प्ले होते की इट कीप्स द कंट्री स्टेबल इन अनस्टेबल सिच्युएशन्स. हम्म. Right. I think जसं एंड ऑफ द डे लाईक तुम्हाला तसं कधी कधी डेली लाईफ मध्ये कळत पण नाही की ते 7% इन्फ्लेशन आहे. दूध ज्या रेटला मिळतंय मागचा 1 वर्ष झालं त्याच रेटला मिळतंय, पण तरी कंट्रीमध्ये 6% इन्फ्लेशन. अगेन तो वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये ते व्हेरी होतं, पण तो नंबर 6% म्हणतात तो आय थिंक इट अकाउंट्स फॉर एव्हरीथिंग. पण त्यात काय काय Exactly. गोष्टींमध्ये अफेक्ट होतो, काय काय याच्यात नाही होत. पण आय डोंट थिंक कुठल्याही याच्यात तो 0च्या खाली जातो. लाईक आय नाही. थिंक रेट कॉन्स्टंट राहतो पण कमी नाही होत, कारण इट विल ओनली गो अप the price. इन्फ्लेशन आय थिंक इज अनदर डिफरंट जायंट Yeah. टॉपिक. I think we पण kind what of keep away from this topic. आधी मला पण वाटायचं इन्फ्लेशन आहे पूर्ण नेगेटिव्हच आउटसाइड, अरे 6% इन्फ्लेशन काय. पण नंतर थोडं वाचलं मी, अजूनही आय एम नॉट 100% शुअर की मला पूर्ण माहिती आहे, पण इट इज नॉट ऑलवेज अ बॅड थिंग. 6% इन्फ्लेशन म्हणजे इट इज नथिंग इज कोलॅप्सिंग. पण या हा, जसं आपण इकॉनॉमिस्ट नाहीये, पण एक जनरल अंडरस्टँडिंग, बिकॉज वी आर इंजिनियर्स, वी लुक ॲट नंबर्स बियॉन्ड दोज नंबर्स, राईट? वी लुक ॲट एक्झॅक्टली हाऊ दोज नंबर्स आर कमिंग टू अस. तर 6%च्या मागं काय स्टोरी आहे हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. सो आपण स्टार्टिंगला अमोलने भारी पण टाकलं की स्टार्टेड अवर ट्रान्झॅक्शन ह्युमॅनिटी स्टार्टेड फ्रॉम अ बार्टर सिस्टम, अँड मग देन वी रिअलाइज की हे खूप इनएफिशियंट आहे. So we went to sort of evolved into पैसेवाला notes वाला system, and that value was sort of attached to, for example, India मध्ये it is attached to gold. जेवढं गोल्ड माइन होईल तेवढं आपली व्हॅल्यू, the gold will control the हे. आता सिनारिओ बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स आणि डिफरंट आहे, पण इट वॉज मोस्टली की जेवढं गोल्ड कंट्रीकडे तेवढं दॅट कंट्री इज रिच, कारण की देअर मनी इज लिंक टू दॅट. आणि मग दॅट इट वॉज ऑल गुड की सेंटर. मग देन देर वॉज अ नीड की नुसतं वी कॅनॉट हॅव अ डिसेंट्रलाइज सिस्टम विथ नोट्स. मग ते म्हणेल माझ्याकडे कागद आहे, तुझ्याकडे पण कागद आहे, मी ठरवलं या कागदाची किंमत राईट. कागदाची बेसिकली परत बार्टर सिस्टम बट नोट्स. फक्त लिटिल मोर एफिशियंट दॅन एक्सचेंजिंग बटाटे आणि तांदूळ. That is why it was required a centralized control की someone Exactly. माणसं बसवा हुशार. आणि मला वाटतं जसं पॉप्युलेशन वाढतं, राईट? पॉप्युलेशन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टू मेक एनी एक्सचेंज सेंट्रलाइज्ड, नाहीतर आपल्याला खूप प्रॉब्लेम येतील. दोघच जण असतील, जसं यू आर कुकिंग, राईट? फॉर एकदम सिम्पल एक्झाम्पल, कुकिंग करतोय, एक तू म्हणतो, एकाला म्हणतो तू कांदा काप, मी टोमॅटो कापतो. यू आर डुईंग नथिंग बट एक्सचेंज ऑफ फेवर्स टू इच अदर, राईट? सर्व्हिसेस, त्यात करन्सी, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्युच्युअल अंडरस्टँडिंग, बट देर इज अ एक्सचेंज ऑफ एफर्ट्स. आता जर का पॉप्युलेशन 100 लोकांची असेल कंट्रीची, इट्स व्हेरी इझी. नाही, पण ते कांदा टोमॅटो कापण्याच्या एक्झाम मध्ये एक कोपऱ्यात बसून नुसता खात असतो, भांडे घासत पण नाही, धुवत पण नाही, करत पण नाही. दॅट इज द बँक, दॅट इज पॉलिटिशियन. ते नेते लोक आपले. ते जरा वीड आउट करायला ही वाली नवीन वाली सिस्टम आहे. सो नाही, कमिंग बॅक टू मी म्हणत होतो की रिक्वायर्ड ऑफ अ सेंट्रलाइज सिस्टम, कारण की देयर वॉज नो अदर वे टू डू इट, टू मेक इट एफिशियंट. पॉइंट हे होता गोल्ड स्टँडर्डचा की एव्हरीवन अग्रीड ऑन गोल्डचं इक्विव्हॅलंट, की गोल्ड किती आहे कंट्रीमध्ये, कारण एकतर गोल्ड ओव्हर टाइम डिस्ट्रॉय होत नाही, लाईक इट मेंटेन्स प्युरिटी ओव्हर अ लॉंग टाइम. येस. आणि
हा तुला हवेतून प्रकट नाही करता येत गोल्ड, तुला ते लिटरली खाण्याला लागतात जे अर्थच्या क्रस्ट मध्ये आहे, आणि तुला माहित नाही तुझ्या कंट्रीमध्ये किती रिझर्व्ह आहेत आणि किंवा तुला किती तुला Mine मॅपिंग करून करावं कळेल की ठीक आहे आहेत गोल्ड माइन्स आहेत आपल्या कंट्रीमध्ये, गोल्ड माइन करावं लागतं. पण हे किती गोल्ड त्यातनं तुला प्रकट करता येईल, किती त्याचं प्रोसेसिंग करून. सो ऍज लॉंग एज गोल्डची क्वांटिटी फायनाईट आहे तोपर्यंत तुमची व्हॅल्यू आहे, कारण दॅट इज द अग्रीड व्हॅल्यू की एवढं गोल्ड आहे तर तुमच्याकडे एवढी पॉवरफुल इकॉनॉमी आहे. दॅट इक्विव्हॅलंट म्हणजे अगदीच सोप्या शब्दात झालंय, पण बेसिकली दॅट वॉज द रिझनिंग. सो नाही, कमिंग बॅक टू की मी जिथं म्हणलं की सेंट्रलाइज सिस्टम ऍट सम पॉइंट वॉज नेसेसरी, नाहीतर ते इट वुडंट हॅव नेव्हर ग्लोबलायझेशन वगैरे झालंच नसतं कधी एवढं सगळं. आणि पण मग ऑफकोर्स मग सगळं डेव्हलपमेंट वगैरे झाले, टेक्नॉलॉजी झाली, मग वन बिग थिंग हॅपन, इंटरनेट वगैरे आलं. वी सॉर्ट ऑफ क्रिएटेड समथिंग दॅट वी कॅनॉट सी बट वी कॅन यूज इट ऑल द टाइम. आणि मग सम ग्रेट माइंड थॉट की 2008 मध्ये जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस झाली US मध्ये, की बँक्सनी लोकांना न बघता लोन्स दिलेत घर विकत घ्यायला, नोविंग वेल की दे कॅनॉट रिपे बॅक टू द बँक, पण खूप दिले आणि मग सॅच्युरेट झालं. आणि ऍट सम पॉइंट मग वेन ज्यांनी लोन घेतले त्यांना परत पैसे करावे लागले की हप्ते भरा आता घराचे. पैसे नाही आमच्याकडे, तुम्ही लोन दिला सो दॅट वॉज द वन. तेव्हा मग वन गुड एक्झाम्पल की सेंट्रलाइजचा डिसएडव्हान्टेज असं की बँक्स न्यू की हे प्रॉब्लेम आहे, पण मग ते त्याच्यात की इन्शुरन्स कंपनीला पैसे जातात, समवन वॉज मेकिंग मनी थ्रू दिस कोलॅप्स. and that those were some people were already very rich, पण the ones who suffered were the common जनता, त्यांचा काही संबंधच नाही. बरोबर. Because their value of their money was controlled by that. And so that is when sort of Bitcoin, the one very famous cryptocurrency, was formed by Satoshi Son. ऍक्च्युली मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं की तो ओरिजिनल व्हाईट पेपर जो आहे तो ऍक्च्युली 2008च्या मेल्टडाऊनच्या जस्ट शॉर्टली आफ्टर पब्लिश झाला होता. इट कॅन बी अ कोइन्सिडन्स किंवा नाही, मे बी, आय डोंट नो, पण इट्स जस्ट स्पेक्युलेशन की बिटकॉइन किंवा क्रिप्टो करन्सीजचं इन जनरल फॉर्म्युलेशन तेव्हापासून चालू होतं आणि इट जस्ट हॅपन टू कोइन्साइड विथ द 2008 क्रॅश, जेव्हा नवीन ही सिस्टीम, डिजिटल सिस्टीम फ्रेमवर्क बनत होतं किंवा रिसर्च चालू होतं काही जणांचं. आणि काही लोक डिबेट पण करतात की हू इज द ऍक्च्युअल फाउंडर ऑफ द क्रिएटर ऑफ द No one has seen that person. Yes. No one has seen Satoshi Nakamoto. म्हणजे ते त्याचं खरं नाव आहे किंवा नाव अंडर पब्लिश केलंय नाही माहिती. येस, व्हाईट पेपर आहे. अमोल, डू यू वॉन्ट टू समराइज की मग काय आता बिटकॉइन काय आहे? मग बिटकॉइन जसं आपण आधीच आणि क्रिप्टोकरन्सी काय, मग ऍडव्हान्टेज कमिंग विल गो इन टू दॅट की ठीक आहे आपल्याला कळलं सेंट्रलायझेशनचं हे काय काय थोडे फॉल्ट्स आहेत. हाऊ इज बिटकॉइन किंवा क्रिप्टो सॉल्विंग इट? जसं आता आपण बिटकॉइनला काय म्हणतो, आपण क्रिप्टोकरन्सी म्हणतो. आणि आपलं कन्व्हर्सेशन आतापर्यंत कसं झालं की आपण क्रिप्टोग्राफी, करन्सी, डिसेंट्रलायझेशन, सेंट्रलायझेशन थोडं असं डिस्कस केलंय, राईट? या सगळ्या टॉपिक्सला इफ यू अकोमोडेट इन टू वन करन्सी दॅट इज बिटकॉइन, विच काइंड ऑफ सॉल्व्स द प्रॉब्लेम सगळ्या बाजूने. म्हणजे बिटकॉइन इज फर्स्ट डिजिटल करन्सी. डिजिटल करन्सी म्हणजे इट वॉज अ करन्सी इंट्रोड्यूस्ड विच हॅज अ मार्केट व्हॅल्यू, आणि ती डिपेंड होते की तुम्ही किती क्रिप्टोग्राफिक ट्रान्झॅक्शन्स करताय और सॉफ्टवेअर डेव्हलप ट्रान्झॅक्शन्स. नुसतं क्रिप्टोग्राफी पण म्हणणार नाही मी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे एक सिस्टीम आहे, राईट, अँड आय एम युझिंग दॅट सिस्टीम टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असेल, युजली मॅथमॅटिकल प्रॉब्लेमच, तर I can either pay you using money or I can pay you with something that is like called Bitcoin. Digital. Right? Yeah, digital. It's a digital currency. So the digital part is I think very important. कारण की जर digital नसतं तर it wouldn't have evolved into this. की digital is something की it exists on a computer. It exists in sort of a code which you cannot see physically, touch or anything, but it exists. It exists and cryptic. Exactly.
आणि इट्स लाईक अ टोकन. जर तू माझं एक्स काम केलं तर मी तुला X+1 टोकन देईल. सो इट्स लाईक जेवढं तू काम करत असशील पर्टिक्युलर कोड वरती, क्रिप्टोग्राफिक ट्रान्झॅक्शन वरती किंवा कुठल्याही मॅथमॅटिकल प्रॉब्लेम वरती, तर मी तुला एवढी एक्स अमाऊंट ऑफ करन्सी दरवेळेस ऍज अ टोकन म्हणून पास करेल, राईट? पण प्रॉब्लेम असा आहे की अगेन नॉट अ ग्रेट इकॉनॉमिस्ट ओव्हर हिअर, बट थोडासा असं आहे की तुला मी ट्रान्झॅक्शन मध्ये देतोय, राईट? से आय एम द फर्स्ट इन्व्हेंटर अँड यू आर माय फर्स्ट कस्टमर, राईट? हु आय एम गिव्हिंग बिटकॉइन ऍज अ टोकन. तर तू माझा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, मी तुला बिटकॉइन टोकन दिला. तू घेऊन ते मला डोक्यावरती मारू शकत नाही, बिकॉज इट्स अ डिजिटल करन्सी. अगेन कम्प्युटर फार तर कम्प्युटर फेकून मारू शकतो. एक्झॅक्टली. कारण की तुला व्हॅल्यू नाही, राईट? त्याची लाईक फॉर यू त्याला काय व्हॅल्यू नाहीये. तू उगाच उठून उगाच कोणी पण उद्या म्हणलं की अरे मी तुला डिजिटल टोकन देतो, नो व्हॅल्यू टू इट अनलेस अँड अंटिल ते डिजिटल टोकन तू दुसऱ्या माणसाला देऊ शकतो जो तुझं एक्स काम करेल, डिफरंट फ्रॉम तुझं एक्स. और ही डज अन X+1. म्हणजे तू 10 hours ऑफ काम केलंय तर तुला 11 तास तू त्याला म्हणेल अरे आपण ही नवीन सिस्टीम डेव्हलप केली, मी तुला एक टोकन ट्रान्सफर करतो, राईट? विच टिप देते? एक्झॅक्टली. सो इट शुड स्टार्ट विथ अ ग्रुप ऑफ पीपल, राईट? आणि क्रिप्टोचं असं तू बिटकॉइनचं एक्झॅक्ट व्हॅलिडेशन ऑफ करन्सी अजूनही बऱ्याच लोकांना म्हणजे इट्स काइंड ऑफ सिक्रेट, राईट? की हाऊ डिड इट गॉट्स इट कन्व्हर्जन टू USD, म्हणजे आपण डॉलर म्हणू, त्याला अमाऊंट कशी काय लागली? So it has to start with small group, right? And it started with जसं आपण आधी म्हणलो की गोल्ड वरनं तुमच्या नोटाची व्हॅल्यू ठरत होती ऍट सम पॉइंट, आणि गोल्ड माइन करावं लागतं. तसंच बिटकॉइनची व्हॅल्यू पण त्याच्या मायनिंग वरनं ठरते, आणि बिटकॉइन इज फायनाइट. 21 million. There are 21 million bitcoins be mined. सो जसं गोल्ड कॅप्ट आहे, यू कॅनॉट क्रिएट मोर गोल्ड, तसं हे पण कॅप्ट आहे. 21 मिलियनच्या वर बिटकॉइन जाणार नाही. सो द मोर यू माइन इट, त्याची व्हॅल्यू फ्लक्च्युएट वर खाली होत राहणार आहे. सो वर जाणार, इन थिअरी वर जात राहील द मोर यू माइन इट. आणि तसं म्हणायला गेलं तर द अर्लियर यू स्टार्ट, युअर व्हॅल्यू इज मच बेटर इट इज. आणि हा कीवर्ड आहे ह्याच्यात, मायनिंग. कारण की तू जसं म्हणतो की फिक्स्ड अमाऊंट आहे आणि माइन करतोय, आणि आता समजा या कंट्रीमध्ये जवळजवळ 100 लोक माइन करतायत, राईट? ना फर्स्ट ऑफ ऑल हाऊ डू यू माइन? जसं म्हणून मी आधी स्टार्टला सांगितलं की तुला मी एक टोकन दिलं. का दिलं? कारण की तू माझं मॅथमॅटिकल प्रॉब्लेम और क्रिप्टोग्राफिक प्रॉब्लेम जो आहे तो तू सॉल्व्ह केला, किंवा ते ट्रान्झॅक्शन तू हँडल केलं, राईट? सो ऍज अ अप्रेझल म्हणून, मी अप्रेझल पण नाही म्हणणार, मी तुला ऍज अ गिफ्ट किंवा काय म्हणून तुला समजा मी तो टोकन दिला. आता 100 मायनर्स आहेत, राईट? आणि 100 मायनर्स जेव्हा माइन करतायत, जे मी अभिलाषला प्रॉमिस केलं होतं 10 hours ऑफ वर्क विल गिव्ह यू 1 बिटकॉइन टोकन, आणि माझ्याकडे जर का 100 मायनर्स आहे आणि त्यांनी पूर्ण 2 वर्ष घालवले, बट जसं आपण म्हणतो की 21 मिलियन इज कॅप, राईट? आता मी एक्स्ट्रा तर काढून देऊ शकत नाही, त्यामुळे त्या 100 लोकांना मला आता बिटकॉइन डिस्ट्रीब्यूट करावं लागतील टोकन. बट 100चे 1000 झाले, 10,000 झाले, 50,000 झाले, राईट? नाव दे आर पुटिंग सेम अमाऊंट ऑफ एफर्ट टू सॉल्विंग अ प्रॉब्लेम, बट मी तेवढे बिटकॉइन देऊ शकत नाही. त्यामुळं आता तुला सपोजिटली 10 वर्षांपूर्वी तू 1 तास मायनिंग केल्यावरती तुला 1 बिटकॉइन मिळत होता. आता तू 1 तास माइन केल्यावर तुला मे बी 0.002% वगैरे बिटकॉइन मिळेल, राईट? मग त्याची तेवढी व्हॅल्यू त्यामुळं चेंज होते. तर आपण हे बघितलं पाहिजे की इट स्टार्टेड एज अ टोकन बिटवीन अ ग्रुप, राईट? की तुला मी देतो, आपल्यामध्ये हा मोड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. बट मोर पीपल स्टार्टेड पुटिंग रिसोर्स, म्हणजे मायनिंग करता, तर त्याची व्हॅल्यू वाढत गेली. आणि मायनिंग मध्ये काय लागतं आपल्याला, राईट? गोल्ड माइन करताना गोल्डची किंमत का ठरते? इक्विपमेंट, लेबर, राईट? रिसोर्स अँड रिसर्च आणि प्युरिफिकेशन, प्रोसेसिंग. येस, प्युरिफिकेशन. एक्झॅक्टली. सो या सगळ्यावरती डिपेंड करतं, राईट? येस. हे जेवढी लोक माझ्या देशात आहेत तेवढं मला इझिली गोल्ड माइन करता येतील. 5च लोक जर का देशात आहेत तर मला
एकच माणूस डेडिकेट करता येऊ शकतो. सो माय करन्सी इज मोर व्हॅल्युएबल, म्हणजे गोल्ड त्यावेळेस. जसं बिटकॉइनच्या केसमध्ये झालं की तुम्ही मायनिंगला काय रिसोर्स लावता. आता आय डोंट नो, बरेच लोक बिटकॉइन म्हणतात, बट किती जणांनी बिटकॉइन मायनिंग स्टेशन्स बघितलेत. इट इज लाईक अ बिग जायंट कॉम्प्युटर, राईट. लोकांनी जसे न्यू अपग्रेड्स येतात ग्राफिक्स कार्डला, 3060, 3080 असे एनव्हिडियाचे ग्राफिक कार्ड्स लावून म्हणजे प्रॉपर हाऊसेस क्रिएट केलेत लोकांनी, जिथं नथिंग बट देर आर कॉम्प्युटर्स हु आर डुईंग बिटकॉइन ट्रान्झॅक्शन्स, क्रिप्टोग्राफिक ट्रान्झॅक्शन्स अँड सॉल्विंग मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. तर तो रिसोर्स आहे, राईट. त्याला इलेक्ट्रिसिटी लागते, त्याला तुमचे चिप्स लागतात. त्यानंतर दोज चिप्स कम फ्रॉम कंपनीज. नाव दोज कंपनीज हॅव अ व्हॅल्यू, राईट, आणि दॅट इलेक्ट्रिसिटी हॅज अ व्हॅल्यू. सो सम हाव तुम्ही $1 अमाऊंट लावत आहात एक बिटकॉइनच्या किंवा पर्सेंट ऑफ बिटकॉइनच्या टोकन करता. अँड आय थिंक दॅट्स वेअर बिटकॉइन गेट्स इट्स व्हॅल्यू इन USD. कारण की तुम्ही तो रिसोर्स इम्प्लिमेंट करताय आणि तो रिसोर्स आउटसाइड ऑफ दिस होल बिटकॉइन क्लाउड इज कवर्ड नाही म्हणणार मी, इज मॅनेज्ड बाय सेंट्रलाइज्ड बँक्स, which gives you the money किती आहे बिटकॉइन करता, राईट. आणि आम्ही भारी पॉइंट काढला होता मागाशी की जे आपलं सेमीकंडक्टर इंडस्ट्री आहे, राईट, त्यामुळे चिप्स मॅन्युफॅक्चरिंगला शॉर्टेज आला. इज बेसिकली डिमांड वाढलं आणि त्यामुळे लोकांना चिप्स पाहिजेत. तर तुम्ही इझिली रिलेट करू शकतात की बिटकॉइनची किंमत तेव्हाच वाढली आहे जेव्हा चिप मॅन्युफॅक्चरिंगला शॉर्टेज आहे. कारण की बिटकॉइन माइन करायलाच पहिली गोष्ट लागते चिप्स, अँड दोज चिप्स कम फ्रॉम दिस कंपनीज. आणि मला जास्त बिटकॉइन पाहिजे तर मला जास्त जास्त मेमरी, जास्त प्रोसेसिंग पॉवर पाहिजे, जी या कंपनीज प्रोव्हाइड करतात. आणि माझ्याकडे चिप्सच नसतील, सो माय सप्लाय चेन इज ब्लॉक्ड बाय कंपनीज विच ओन अ सेंट्रलाइज्ड करन्सी ट्रान्झॅक्शन. आणि त्यामुळे माझी बिटकॉइनची कॅपॅबिलिटी, मायनिंग कॅपॅबिलिटी इज डिपेंडंट ऑन दोज रिसोर्सेस. त्यामुळे बिटकॉइनची प्राइस पण शूट अप झाली, राईट. बिकॉज आणि आता आपल्याला जाणवत नाही, बट देर आर टू मेनी मायनर्स. आता तर फोन मध्ये पण मायनिंगचे ऍप्स आहेत, राईट. फोन एन्क्रिप्टेड असतात काय, विच आर ओनली फॉर मायनिंग बिटकॉइन्स. एक्झॅक्टली. सो तुम्ही रिसोर्सेस टाकतायत, राईट, की इंटरनेट आहे वगैरे सगळं. तर मोर द मायनर्स तेवढीच बिटकॉइनची प्राइस वाढत जाईल. तर त्यामुळं मला असं वाटतं की बिटकॉइन घेताना देताना फिजिकली वेन इट्स मुव्हिंग इन टू युअर बँक अकाउंट किंवा रॉबिनहूड, कॉइनबेस, तर त्याच्यामध्ये युअर अनदर सेट ऑफ मायनर्स ओव्हर देअर, राईट. सो आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे, देर आर 2 people हु आर डुईंग ट्रान्झॅक्शन्स इन बिटकॉइन. एक आहेत जे मायनर्स, ज्यांना ऍक्च्युअली फिजिकली ते कॉइन टोकन्स मध्ये घेत आहेत, आणि एक आहेत इन्व्हेस्टर्स जे फ्लिपर्स आहेत, आज इकडचे बिटकॉइन तिकडे करतायत, राईट. सो दोज पीपल ऑल्सो नावडेज, आणि इज ऑफ मॅनेजिंग दिस रिसोर्स, राईट. त्याच्यामुळं बिटकॉइनची किंमत इज मोर वोलाटाईल राईट नाव दॅन एव्हर बिफोर. बिकॉज आज प्रत्येक जण उठून $100 टाकू शकतो, $200 टाकू शकतो, आणि यू हॅव मोर पीपल मॅनेजिंग द बिटकॉइन. आणि आपण काहीच रिसोर्स प्रोव्हाइड करत नाही, राईट. आपण वी आर बेसिकली गिव्हिंग सेंट्रलाइज्ड मनी टू अ डिसेंट्रलाइज्ड सिस्टम. म्हणून तर बँक्सची जरा एक्झॅक्टली पळपळ चालू आहे. नाही, मी त्याच्यात एक पॉइंट ऍड करेन की जेव्हा आपण म्हणतो की तू म्हणाल तर एकदम बरोबर आहे की इट स्टार्टेड ॲज अ स्मॉल ग्रुप, की त्यांना या सिस्टम मधनं टोकन्स द्यायचे होते किंवा ट्रान्झॅक्शन करायचं होतं. आणि ती जसं तो ग्रुप वाढत गेला, जसं जास्तीत जास्त लोक ते वापरायला लागले, तसं बिटकॉइनचं ऑब्व्हियसली मार्केट एक्सपांड झालं, खूप जास्त युजर्स आले तेव्हा. आणि टू रिटरेट की फिक्स नंबर ऑफ बिटकॉइन्स आहेत, सो 21 मिलियनच्या वर कोणीच माइन नाही करू शकणार आहे, राईट. आणि 2 टाईपचे लोक आहेत जे म्हणजे बिटकॉइनच्या मागे असतात. एक आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्स जे म्हणजे आपलं डॉलर व्हॅल्यू एक्सचेंज करतो आपण बिटकॉइनच्या ह्याला आणि त्या क्रिप्टो वॉलेट मध्ये ठेवतो. आणि दुसरे असतात जे मायनर्स आहेत,
आता गोल्डच्या केसमध्ये मायनिंग असं एकदम लगेच मेंटल इमेज येतो की अरे कोणतरी खणतंय केज मध्ये आणि तो मिनरल सगळं एक्स्ट्रॅक्ट होतोय, प्रोसेस वगैरे होऊन त्याचं गोल्ड बनतंय. पण एक डिजिटल गोष्ट तू माइन कशी करतो, लाईक काय खणकाम करतोय तू, की तुला एक डिजिटल करन्सी माहितीये. सो त्याच्यात आता इट स्टार्ट्स अगेन फ्रॉम द स्मॉल ग्रुप ज्यांनी ती ट्रान्झॅक्शन सिस्टीम सुरू केली. आता इमॅजिन आपण 3 जण आहोत, आपण तिघही रूममेट्स आहोत, ठीक आहे. आणि आपला एक महिन्याचा एक सिस्टीम आहे की महिन्याच्या एंडला आपण एकमेकांना जे पैसे ओ करतो ते आपण सेटल अप करणार, ठीक आहे. कोणतरी रेंट भरलं, कोणतरी जेवायचं किंवा ग्रोसरीजचं भरलं, महिन्याच्या एंडला आपण सगळं सेटल करतो की कोणाला किती मिळणार आहे. आता डिजिटल करन्सीमध्ये ते करायचं असेल तर आपण लाईक आपण नोट्स मध्ये ते मेंटेन करू शकतो की हा मला याला इतके द्यायचे किंवा मला इतके मिळणार आहे. पण त्याच्यात प्रॉब्लेम हा होतो की तू ट्रस्ट कसा करतो त्या नोट सिस्टीमला. मी माझ्या याच्यात लिहिन की अभिलाषने मला $100 दिले पाहिजे आणि त्याच्या याच्यात असेल की नाही मीच म्हणजे मला 100 आले पाहिजेत. मग ते क्वारल येतो ना तिथे की नक्की कोणाचं बरोबर आहे आणि कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं त्याच्यात, कारण कोणतरी खोटं बोलतो ऑब्व्हियसली. आणि मी महिन्याच्या एंडला मला द्यायचं कुलकर्णीला $100 आणि मी पळून गेलो, इम्पोस्टर. तर मग सो अशी एक सिस्टीम त्या डिजिटल सिस्टीमला पाहिजे की सगळ्यांना ते व्हेरीफाय करता आलं पाहिजे की त्या लेजरवर जे तुम्ही ट्रान्झॅक्शन नोट करताय की एकाला दुसऱ्याला $100 द्यायचंय, डिजिटल लेजर, करेक्ट आहे. डिजिटल लेजर ऑनलाईन. जेव्हा कुलकर्णी सपोज त्या लेजर मध्ये लिहितो की आम्हाला मला $100 द्यायचे आणि त्याच्या पुढे तो त्याची एक डिजिटल सिग्नेचर हे करू शकतो की प्रूव्ह करायला की हे व्हॅलिड आहे. किंवा अगेन मला पण ते व्हॅलिडेट करायला लागतं की कुलकर्णी उगाच हवेतून नाही मागत आहे $100. सो मी ते ऍक्सेप्ट केल्यावर तो लेजर हळूहळू बनत जातो की ठीक आहे, एक लाईन ऍड होते की ट्रान्झॅक्शन होणार आणि त्या सगळ्या गोष्टी एन्क्रिप्टेड असतात. मी परत त्याच्यात जाऊन चेंज नाही करू शकत की मला तर पैसे मिळालेच नाही. असं तर नाही. म्हणजे मी जर का कुलकर्णीला $100 दिले आणि त्याची नंतर परत जाऊन ते चेंज केलं की नाही काळ्याने दिलेच नाही मला पैसे, तर तो तसं नाही करू शकत की असं म्हणलं एन्क्रिप्टेड मध्ये अमोल जाऊन चेक करू शकतो हे ट्रान्झॅक्शन असं झालंय, एन्क्रिप्टेड आहे, ते एन्क्रिप्टेड आहे, मी चेंज करू शकत नाही. इट इज अ वन वे स्ट्रीट. म्हणजे फक्त अमोल नाही, जगात कोणी पण चेक करू शकतं बेस्ड ऑन द एन्क्रिप्शन. मग तुम्हाला डू यू वॉन्ट टू से की मग द मायनिंग पार्ट इज ऑल्सो द एन्क्रिप्शन पार्ट की सो मायनिंग मध्ये आता कसं होतं, ही जे लेजरची सिस्टीम आहे बेसिकली तो मोठा लेजर जसा वाढत गेला तो एक बेसिकली लेजर पण लिमिटेड आणि फायनाईट असतो. तू हवे तेवढे ट्रान्झॅक्शन नाही टाकू शकत. एका सर्टन पॉइंटला तो लेजरची लिमिट थांबते आणि तुला ते कंटिन्यू करायची असेल सिस्टीम तर तुला एक नवीन लेजर बनवायला लागतो विच इज कनेक्टेड टू द ओल्ड वन. की बेसिकली ते मग पुस्तकासारखं होतं की तुझं एक पान संपलंय, तू दुसऱ्या पानावर लिहायला लागतं आणि आता तो दुसरं पान पण तुला लाईक कॉम्प्युटेशनल वर्क वापरून क्रिएट करायचं आणि ते पण डिजिटलच आहे आणि ते तुला पहिल्या पानाला जोडायचं, ते कंटिन्युटी मेंटेन करायचं. बेसिकली मायनर्स ते नवीन पान क्रिएट करतात. एवढं जे कॉम्प्युटेशनल काम किंवा प्रोसेसिंग पॉवर लागते तिथे नवीन डिजिटल पेज क्रिएट करायला लागतं जिथे तो लेजर कंटिन्यू होतो. आणि त्यांनी ही मेहनत केली आहे, त्यांचे सर्व्हिसेस आहेत की त्यांनी ते डिजिटल पेज कंटिन्यू केलंय तो लेजर कंटिन्यू करायला. त्यासाठी ते नवीन पेज क्रिएट करण्यासाठी त्यांना बेनिफिट म्हणून सगळ्यात पहिली ट्रान्झॅक्शन की त्यांचं पेमेंट असतं त्याच्यात की युनिव्हर्सली व्हॅलिडेटेड की मी एक नवीन पेज क्रिएट केलंय सो त्याच्यासाठी माझं रिवॉर्ड आहे की मला असे 1 बिटकॉइन मिळते. मायनिंग ते लिहित होतं. नवीन पेज क्रिएट झाल्यावर अजून युजर्स त्यांचं ट्रान्झॅक्शन टाकू शकतात त्याच्यावर आणि ते प्रत्येक पान जसं नवीन क्रिएट होतं तसं जेवढे लोक माइन करतात, जेवढी लोक नवीन पेजेस क्रिएट करतात त्यांना त्याचा रिवॉर्ड मिळतो. म्हणून लोकांना इन्सेंटिव्ह देतात मायनिंग करायचं की तुम्ही एक नवीन पेज क्रिएट करा आणि त्या पेजला बेसिकली ब्लॉक म्हणतात आणि त्या सगळ्या जे ब्लॉक्स कनेक्ट होतात त्याला ब्लॉकचेन म्हणतात. आपण त्याच्यावर नंतर येऊ. पण द एफर्ट ऑफ क्रिएटिंग दॅट न्यू ब्लॉक त्यासाठी तुम्हाला त्या क्रिप्टो करन्सीची लाईक रिवॉर्ड मिळतं, पेमेंट फॉर युअर वर्क. आणि त्यासाठी लोक मायनिंग करतात की कारण त्यांना मग बेसिकली त्या कामाचे पैसे मिळतील आणि त्यांना ट्रान्झॅक्शन वर रिलाय नाही करायला लागत. त्यांना बेसिकली आउट ऑफ नथिंग मिळते पण ऑफकोर्स खूप काम आहे इन्व्हॉल्व त्याच्यात. सो दॅट इज द हे मायनिंग. सेंट्रलायझेशन बद्दल बोललो, बिटकॉइन बद्दल बोललो, मायनिंग बद्दल बोललो.
आपण जरा मग लेट्स ट्राय टू पुट इट इन समराइज की बिटकॉइन आणि मग डिसेंट्रल त्याचा ऍडव्हान्टेज काय ऍक्च्युअल ऍडव्हान्टेज इज द ऍक्च्युअल ऍडव्हान्टेज विच इज द डिसेंट्रलायझेशन पार्ट इज की या ट्रान्झॅक्शन मध्ये देर इज नो थर्ड पर्सन इन्व्हॉल्ड डायरेक्ट पिअर टू पिअर मी तुला देणार Yes. मला देणार तू दुसऱ्याला देणार हे तू कोणाला पण दे पण एव्हरीथिंग ॲज द ग्रुप ग्रोज जसं बिटकॉइनचा ग्रुप ग्रो हम्म. झाला everything will be encrypted in a ledger through blockchain. Yeah. He, थर्ड पार्टी everyone can see a transaction. No one can see the detail, but everyone Yes. can see it. की कोण कुठे पैसे काय गेले आणि मग there is तिकडे तर त्यांनी ती सिस्टम एलिमिनेट केली की बँक किंवा याची काही गरज नाही. Everyone will monitor everyone. तसं येते ते ledger. सो एक जर का आपण आयडियल केस इमॅजिन केली की सगळे त्या डिसेंट्रलाइज सिस्टीमवर आले सगळेच बिटकॉइन किंवा दुसरा कुठला तरी कॉइननी ट्रान्झॅक्शन करतायत तर आता डिसेंट्रलाइज सिस्टम असल्यामुळे बँक्सला किंवा गव्हर्नमेंटला तुमची करन्सी डायल्यूट करायची पॉवर नाही राहत कारण ते डायरेक्ट पर्सन टू पर्सन आहे सो ते मध्ये कोणी मिडलमॅन आता मी मोबाईल फोनचा रिचार्ज केला सिम कार्डचा ते $2 ट्रान्झॅक्शन फी घालतात सर्व्हिस फी कारण कंपनी तीच आहे मीच त्यांना पैसे भरतोय माझा रिचार्ज करायचा Pretense की प्रोसेसिंग मध्ये बँक पैसे खाते. सो किंवा तुम्ही तुमचं एका बँकमध्ये अकाउंट आहे तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधनं इमर्जन्सी म्हणून कॅश विथड्रॉ करायला गेला ते काहीतरी ट्रान्झॅक्शन फी लावणार की तुम्ही आमचे कस्टमर नाही आम्ही एक्स्ट्रा पैसे लावतो 3% फी ते सो ते डिसेंट्रलाइज सिस्टीम मध्ये नाहीयेत आणि त्याचा मेन जो लाईक कॉमन मॅनला जो फरक पडतो त्याच्याने की ओव्हर टाइम जसं तुमच्या करन्सीची व्हॅल्यू कमी होते $100 तुम्हाला 2 वर्षांनी 2-3 गोष्टी विकत घेता येतील असं जर का होणार असेल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कम्प्लिटली स्विचिंग टू बिटकॉइन अगेन इन अन आयडियल वर्ल्ड की सगळेच बिटकॉइन मध्ये ऑपरेट करतायत तर कुठल्याही गव्हर्निंग ऑथॉरिटीचं हे नाहीये की ते चेंज नाही करू शकत आता की बिटकॉइनची व्हॅल्यू काय सगळे 21 मिलियन फॉर यू आणि मग तो युनिव्हर्सल ट्रस्ट सिस्टीम आहे की जे लेजरवर लिहिलंय ते व्हॅलिडेटेड आहे आणि ते चेक करायचं पण भरपूर लाईक प्रोटोकॉल्स आहेत की मी जे लेजर वाचतोय ते बरोबर आहे ना ते सगळेजण तेच वाचतात ना त्याचे पण मेथड येस सो ते सगळं सिक्युअर करायला तो ओरिजिनल व्हाईट पेपर मध्ये तो फ्रेमवर्क क्रिएट केला होता जर का अशी सिस्टीम बनवायची त्याला काय काय फीचर्स पाहिजेत की कारण आपल्याला त्याच्यावर लेजरवर आयडेंटिटी नाही दिसत की अभिलाष आम्याकडनं पैसे मागतोय किंवा आम्याने ते पेमेंट कम्प्लीट केलं त्यांना फक्त एक सेट ऑफ नंबर्स आणि हे दिसतं जे ते कोरिलेट करू शकतात की या पर्टिक्युलर नंबरने या पर्टिक्युलर नंबरला काहीतरी पैसे दिले त्याच्यातनं आयडेंटिटी नाही करत पण हे प्रूव्ह होतं की एक ट्रान्झॅक्शन झाली सगळ्यांना दिसणार येस which couldn't have been possible with cash transaction किंवा असे बाकीचे transaction. बरेच Digital क्रिप्टोकरन्सी काइंड ऑफ व्हेरी पब्लिकली तू बघू शकतो की हे सगळं ट्रान्झॅक्शन available बघू शकतो पण एंड टू एंड इन्क्रिप्शन जसं क्रिप्टोग्राफी असल्यामुळं यू कॅन्ट ट्रेस इट म्हणजे तुला आयडेंटिटी नाही कळत की कोणी कोणाला Exactly. किती बिटकॉइन दिले पण जर काही इन्व्हेस्टिगेशन करायचं आलं की कोणाला तरी सस्पिशन आहे की इथे काहीतरी इलिगल ट्रान्झॅक्शन वाटतंय हे दे कॅन इन्व्हेस्टिगेट की पब्लिक की कोणाची आणि त्याच्यावरनं दे कॅन स्टार्ट देअर पण जनरल पब्लिकला नाही करणार पण जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत त्यांना ऍटलिस्ट इन्व्हेस्टिगेट करता येईल की काय नक्की इथे चालू आहे सो जे कॅश मध्ये कधीच नाही होणार कळणारच नाही की अंडर द टेबल कॅश कुठून कुठे गेली कुठून सर्क्युलेट झाली कोणाकडे आहे आता पण त्या युनिव्हर्सल सिक्युअर लेजरमुळे कळतं की ठीक आहे सगळं जे आहे ते सगळं दिसतंय सगळ्यांना दॅट इज अनदर ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये एक छोटा आपण प्रॉब्लेम नाही म्हणू शकत काइंड ऑफ म्हणू पण शकतो की सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज सिच्युएशन आहे राईट क्रिप्टोकरन्सी इज अ डिसेंट्रलाइज सिच्युएशन बट आता मी जर का एक्झाम्पलच द्यायचं म्हटलं समजा 21 मिलियन नको आपण थोडं कमी फिगर वरती 10 बिटकॉइन बनवले राईट आणि मी 9 ओन करतोय आणि एक सर्क्युलेशन मध्ये आहे तर देन इट इज अ बिग प्रॉब्लेम जसं आता डॉज कॉइन मध्ये पण एक्झॅक्टली सेम सिनेरियो झाला काही महिन्यांपूर्वी अँड अभिलाष इज द प्राइम स्पॉन्सर ऑफ डॉज कॉइन जो कोणी व्हिडिओ लाईक करेल शेअर करेल त्याला मी एक डॉज कॉइन देईल एक्झॅक्टली तो रुपीज मध्ये 30 सेंटला आहे सो आय थिंक काहीतरी $10-15
नाही खूप झाले. खूप झाले. 30 आहे खूप जास्त आलं. नाही काय अरे, नाही म्हणत. 1 मिलियन व्ह्यूज गेले तर वाट लागेल तुझी. फॉर नो रिझन इन्स्टा रील्स टिकटॉक वर वगैरे फेमस होईल, कुलकर्णी डायरेक्ट चेक लिहितोय लोकांसाठी. एक्झॅक्टली. पण एक जो तास आपण झालं मी 1 तास तरी 1 मिलियन व्ह्यूज मिळतात. जो पॉइंट म्हणत होतो राईट की हम्म. डॉज कॉइन मध्ये देर वॉज समवन टर्म्ड व्हेल राईट, हम्म. जो किती मॅन्युप्युलेशन होऊ शकतं ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे डॉज कॉइन होतं की इट वॉज शूटिंग समवेअर अराउंड 0.6 0.7 USD आणि एक्झॅक्टली वेन इट वॉज ॲट मॅक्स, जेव्हा तो सगळ्यात 0.69 होता आय गेस, त्यावेळेस सगळ्यांचे रॉबिनहुड क्रॅश व्हायला लागले राईट. त्यानंतर डिजिटल वॉलेट्स क्रॅश व्हायला लागले आणि सडनली द करन्सी केम डाऊन फ्रॉम 0.69 to 0.2 आज वगैरे राईट. हे सगळं 3 महिन्याच्या स्पॅन मध्ये झालं. आणि यू नीड टू अंडरस्टँड 0.6 to 0.2 अमाऊंट छोटी वाटते, पण डू अ पर्सेंटेज वाला थिंग की किती केवढं हे झालं. मी त्याच्याकडे येतोच आहे परत. लाईक तो आपल्या इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे. त्या म्हणजे आपण जे आपले व्हिडिओ बघतायत त्यांना समजलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, उगाच प्राइस नाही बघायची दरवेळेस. विल डिस्कस दॅट लेटर. बट तो प्रॉब्लेम आहे. इवन इफ इट्स डिसेंट्रलाइज्ड, मी माझी एक्स अमाऊंट ऑफ व्हॅल्यू टाकली. नाव दिस इज अगेन फॉर इन्व्हेस्टर्स राईट, and it affects the miners as well because of people who are outside mining zone manipulate the money investmentच्या बेसिस वरती राईट. मी समजा माझ्याकडं 1 लाख नाही, आपण 10 वरती होतो, तर त्यामुळं समजा एका माणसाकडे 8 आहे. करप्शन इधर से चालू हो गया. आपल्याकडे 10 कॉइन होते राईट. 8 एका माणसाकडे, माझ्याकडे 1 आहे, अमयकडे 1 आहे, अभिलाष इज द न्यू इन्व्हेस्टर राईट. अभिलाषला कॉइन पाहिजे कारण की अभिलाषला कॉइन पाहिजे, अभिलाषच्या गर्लफ्रेंडला कॉइन पाहिजे, अभिलाषच्या आईला कॉइन पाहिजे, अभिलाषच्या वडिलांना पण कॉइन पाहिजे. माय गर्लफ्रेंड इज लाईक क्रिप्टोकरन्सी, यू कॅनॉट सी इट. एक्झॅक्टली. पण इंटेंडेड डिजिटल इंडिया. तर चौघांना पाहिजे राईट. आणि मी, अमय आणि एक तिसरा व्यक्ती एवढं सगळं ओन करतोय. सो आमच्याकडे जी व्हॅल्यू आहे त्याला अभिलाष म्हणतो $1 देईल, त्याची आई म्हणते मी $2 देते. सो त्याची व्हॅल्यू वाढत चालली आहे राईट. आणि एवढ्या सगळ्यामध्ये व्हॅल्यू गेली $10 पर एक कॉइन राईट. $10. आता सगळ्यात शहाणा कोण आहे? हरामी जो 8 कॉइन घेऊन बसला होता. पहिला रूल ब्रेक केलेला आहे. ठीक आहे. त्यांनी हे सगळे कॉइन्स त्याचे 8 ह्यांना विकून टाकले. आता 8 कॉइन विकून टाकल्यानंतर त्याची प्राइस त्याला सगळी मिळाली. बट माझ्या करता ना, अमय करता इट ड्रॉप ड्रास्टिकली. आपण आम्ही तर इन्व्हेस्ट केलं होतं, टाइम, मनी, कॅश, एव्हरीथिंग राईट. आणि आपण माइन केलं होतं ना, तू म्हणतोय. आपण माइन केलं होतं आणि आमच्याकडे त्याची व्हॅल्यू वाढत होती. बट नाव केम डाऊन राईट. अचानक पडले. नुकसान आहे. एक्झॅक्टली. सो इवन इफ currency is decentralized, right? Digital currency decentralized. Valuation guarantee नाही. Exactly. So valuation guarantee जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यावरती डिपेंड होतं. आता असं लोक म्हणतात could be the central power eventually. आमच्याकडे सगळ्यात जास्त जसं बेस्ट एक्झाम्पल इज टेस्ला. टाकलं इलॉनने मस्त गेम टाकला. मग टेस्ला म्हणले हे झालं आता आमचं काम काढून घ्या खाली. मध्ये जो वेल म्हणतात तो वेल इलॉन मस्कलाच म्हणतात युजली लोक की ही इज द वेल इन डॉज कॉइन सिच्युएशन. कारण की टू बिग राईट. जसं मी एक टाइम म्हटलं माझ्याकडे 75,000 डॉज कॉइन्स होते राईट. ऍट 0.69 व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू खूप होती. बट आपण तर छोटे इन्व्हेस्टर्स आहे राईट. सो डिजिटल करन्सी कुड बी इझिली मॅन्युप्युलेटेड बाय मिलियनर्स अँड बिलियनर्स अगेन हू मॅन्युप्युलेट द सेंट्रलाइज सिस्टीम ॲज वेल. कारण की ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत. सो ते त्यांचं ब्रांच आउट दोन्हीकडे आहे राईट. सो अगेन वी आर फेसिंग द प्रॉब्लेम. सो जसं आपण म्हणतो की सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज सिस्टीम. सो आपल्याला मे बी आता दिसतंय की डिसेंट्रलाइज सिस्टीम इज रिअली गुड. पण डिसेंट्रलाइज म्हणणं ठीक आहे. इनिशियली देर कुड बी हे असे एकदम व्हेरिएशन, पण
जसं आयडियल केस सिनेरियो, इफ एव्हरीवन इज ऑन दॅट सिस्टम, इव्हेंच्युअली वी मे फिगर आउट अ वे की आता झालं तुमचं मॅनिप्युलेट करून, आता वी मे रीच टू अ प्लॅटू की दॅट्स इट. आता यू कॅनॉट हॅव दॅट मच व्हेरिएशन इन द सिस्टम. राईट. आणि माझं अभिलाष बरोबर एकदा बोलणं झालं त्याच्यावर, म्हणजे जर का तू आता करंट डे मध्ये तुझं जेवढं नेटवर्थ आहे ते तू सगळं एका क्रिप्टोमध्ये कन्वर्ट केलं, सगळ्यांनी जगात, सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर आले, ठीक आहे, अज्युमिंग की सगळ्यांना इनफ बिटकॉइन आहे की सगळेजण येतील त्या प्लॅटफॉर्मवर आणि मग सगळे ट्रान्झॅक्शन बिटकॉइन टू बिटकॉइन होतील. त्याच्यात आता इन्फ्लेशन वगैरे सगळं जाईल, पण दॅट डझंट मीन की तुमची लाईफस्टाईल बदलेल. एक्झॅक्टली. अचानक म्हणजे बिटकॉइन हाईक करतायत, बिटकॉइन इज नॉट मनी. बिटकॉइनचा रेट किती जातोय त्याप्रमाणे तुमची लाईफस्टाईल अचानक चेंज नाही होणार आहे. फक्त तुमची लाईफस्टाईल याच्यावर निगेटिव्ह डेफिनेटली नाही जाणार आहे, कारण जेव्हा गव्हर्नमेंट निगेटिव्ह जाऊ शकते, म्हणजे तुम्ही पुअर चॉईसेस करू शकता. यू मे बी एबल टू कंट्रोल इट स्लाइटली बिकॉज ते डिसेंट्रलाइज्ड आहे, सगळ्या लोकांकडे पॉवर. राईट. सो आता सगळ्यांकडे पॉवर असल्यामुळे तुमची करन्सी कोणी सेंट्रल ऑथॉरिटी डिव्हॅल्यू नाही करत आहे. सो तुमची लाईफस्टाईल अशी काय अचानक मॅन्शन मध्ये तुम्ही सकाळी उठल्या असं नाही होणार, पण ऍटलिस्ट ओव्हर टाइम तुमचा जो हे प्रॉब्लेम होत होता की इन्फ्लेशनमुळे तुम्हाला तेवढेच गुड्स अँड सर्व्हिसेस, तुमचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग सतत वर चाललंय, तेवढं नाही होणार. ते ऍटलिस्ट खाली नाही जाणार अजून. यू कॅन मेंटेन इट अँड देन ऑब्व्हियसली यू विल मेक इम्प्रुव्हमेंट. सो दॅट इज वन थिंग की सगळे ते स्वप्न बघतायत बिटकॉइनचं, पण असं ओव्हरनाईट काही चेंज होणार नाही. ऑन दॅट नोट आय थिंक छान बऱ्यापैकी आपण आय होप लोकांना कन्फ्युज केलंय अजून. पण द होल पॉइंट इज की जर तुम्ही कन्फ्युज असाल पण ऍटलीस्ट तुम्हाला आता थोडी आयडिया आली असेल, सो तुम्ही त्याचा रिसर्च कराल आणि मे बी तुम्हाला फायदा होईल. डोजकॉइन $1-2 गेला आणि तुम्ही आता घेतलं तर थोडं आमचं नाव लक्षात वगैरे ठेवा जरा. थोडं इकडे येऊ द्या. दुआ में याद रखना. एक पॉइंट ऍड करेन मी. इट इज, मी तीनदा चेक केलं, इट इज हे नाही ट्रिव्हिया आहे काइंड ऑफ, कारण बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सी नाही स्टेटमेंट की बिटकॉइन आणि क्रिप्टो इज द वर्ल्ड्स फास्टेस्ट अडॉप्टेड टेक्नॉलॉजी ऑफ ऑल टाइम. Like the speed at which people jumped on that system, it beats internet, it beats phones. I think triple check. I think maybe yeah. मी आता एक बुक वाचत होतो पीटर थियलचं, who is the primary investor in Facebook. Facebook was, when he wrote the book, was the most adapted technology in humankind. बिटकॉइन या प्रॉब्ली असेल किंवा इट हॅज बीटन, लाईक ऑब्व्हियसली तो रेट आता खाली येईल जसं मोर अँड मोर पीपल गेट इन टू द सिस्टम. तो अडॉप्शन रेट खाली येणार, कारण ऍट अ पॉइंट सगळेच जण येतील. फेसबुकचं जसं झालं तसं सुरुवातीला खूप कमी होतं, पण अचानक रॅम्प अप झालं आणि आता जेव्हा सगळेजण आहेत किंवा मेजॉरिटी आहेत, आता तो सेम रेट नाही राहणार. एनालॉजी दिली आपण. वाव. पण अभिलाष एक आहे, की पॉइंट आहे की फेसबुक I would say is a service and cryptography is the actual technology. It is not a service, it is the source. Yes. म्हणजे it's a two different thing. आणि आम्ही जसं म्हणतो, मी ऍग्री करतो की फास्टेस्ट ग्रोईंग आहे, राईट. तुला आज आपण एका कॉइन वरती चर्चा करतोय, बिटकॉइन. अशा आता 100हून अधिक कॉइन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आणि 1000 ऍक्च्युअली 1000 मध्ये. आणि मोस्ट ऑफ देम ट्रान्झॅक्ट इन कम्प्लिटली डिफरंट सिस्टम. म्हणजे जसं बिटकॉइनचा ओरिजिन झाला तशा बाकीच्या कॉइन्सचा ओरिजिन नाहीये. काही कॉइन्स तर ह्याच्याकरता बनवलेत की बिटकॉइन ट्रान्झॅक्शन करता येऊ शकतो वॉलेट टू वॉलेट. सो क्रिप्टोकरन्सी खूपच वास्ट जाते. आपण पण आय थिंक एक जनरिक आयडिया आपण लोकांना दिली आहे की यु नो काय आहे, काहीतरी आहे. आय थिंक असं नाही की आपण प्रोपोनंट आहोत, लोकांना थोडं थोडं माहिती होतच. अजून थोडं अजून बाकीचे पण बनवत, आपण पण इन्व्हेस्टमेंट हा भाग आहे. म्हणजे आपले जे म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत अजून एक पॉइंट होता की आपण लाईक ऑर्डिनरी पीपल जे इन्व्हेस्टमेंट करतो ते, मी कुलकर्णीला बोललो एकदा तसं की वॉल स्ट्रीटचं काहीतरी एक सर्टन हे की अक्रेडिटेशन लागतं तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील कंपनीजमध्ये. त्यांचं म्हणणं हे की माझ्याकडे जर का आता $10 मिलियन आहेत,
मला एक कुठलं तरी प्रॉमिसिंग स्टार्टअप दिसला आणि मला म्हटलं की मला माहितीये की 10 वर्षात खूप भारी होणार आहे कंपनी, मला माझे 10 मिलियन पैकी से 8 मिलियन टाकायचे. वॉल स्ट्रीट म्हणतं तू नाही करू शकत. पहली फुर्सत में निकल, कोई जरूरत नहीं. पैसे नाही करू शकत कारण तुमच्याकडे ते इन्व्हेस्टर अक्रेडिटेशन नाहीये. तर त्यांना बेसिकली म्हणायचंय की तुम्हाला तुमचे पैसे मॅनेज करता येत नाहीत, आम्हाला तुम्हाला नुकसान होताना नाही बघायचंय. तुम्ही तुमच्या पैशाची व्हॅल्यू असं डायरेक्टली असं एकदम नाही आम्ही आता वाढवतो असं नाही करू शकत तुम्ही. तो म्हणते वॉल स्ट्रीट काय म्हणतात, तुला 8 मिलियन इन्व्हेस्ट करायचेत ना, आमच्याकडे ते अक्रेडिटेड इन्व्हेस्टर्स आहेत, तुम्ही तुमचे 8 मिलियन मला द्या, आम्ही ते इन्व्हेस्ट करू कंपनीमध्ये. मध्ये ऑब्व्हियसली आम्ही फी खाऊ आणि आम्ही कंपनीकडनं पण थोडी फी खाऊ, राईट. आता आणि त्याच्यात ते व्हॅल्यू पण कमी होते. डिसेंट्रलाइज मध्ये तू डायरेक्टली टाकू शकतो. डायरेक्ट चितळे बंधूंना म्हणते हे घे बाकरवडी कॉइन. येस, ग्रो द बिझनेस. फायनली न्यूयॉर्क सिटी मध्ये चितळी फायनली उघडेल. आपण असं चितळे बंधूंना बोलू तर बाकरवडी फेकून बाहेर काढतील आपल्याला. पुण्यात जर का कोणी भाकरवडी कॉइन काढली तर त्याच्यावर आमचा कॉपीराइट पहिला आहे. आम्ही यू हर्ड इट हिअर फर्स्ट. ऑन दॅट नोट थँक्यू, धन्यवाद 1 तास हे करायला ऑन सॅटर्डे इव्हिनिंग, कारण की आपण मेकॅनिकल इंजिनियर आहोत. देर इज नथिंग एक्साइटिंग अदर दॅन टॉकिंग अबाउट पैसे विच वी डू नॉट हॅव. You never know. Yes. But in the future, 10 वर्षानंतर आपण व्हिडिओ मे बी वी आर इव्हन मोर पुअर. अशा But फालतू if coin 10 मध्ये वर्षानंतर invest युट्यूबच नसेल. येस, नको असं नको म्हणू. अभिलाषला जे पैसे येणार आहेत नाही म्हणजे येणार. तू वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मायग्रेट होऊ शकतो असं मी म्हणतो, इन केस समथिंग. टिकटॉक नाही